रामकृष्ण हरी माऊली। आज दिनांक 26 जून 2025। आज माऊलीचा मुक्काम होता वाल्हे। आज आता 6:50 झालेले आहे। माऊली निघालेली आहे लोणंदकडे। आज नीरा नदीचं शाही स्नान करून लोणंदला माऊली जाणार आहे। बघा, वारकऱ्यांची गर्दी भजनाचा आनंद घेत आहे। भजन सुरू आहे प्रत्येक दिंडीमध्ये। सकाळचा काकडा भजन सुरू आहे। आज माऊलीच्या पालखीचा लूक जो आहे तो अतिशय देखणा आहे। सुंदर फुलांच्या माळांनी माऊलीचा पालखी रथ सजवलेला आहे। प्रत्येकाला ओढ असते ती माऊलीच्या दर्शनाची। प्रत्येक वारकरी माऊलीचं दर्शन व्हावं म्हणून खटाटोप करीत असतो। सुंदर असा पालखी रथ सजवलेला आहे बघा। माऊली 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 माऊली। प्रत्येक वारकरी जो बसलेला वारकरी असेल, माऊलीचा रथ यायचा असेल तर तो उभा राहून माऊलीला वर हात करून टाळ्या वाजवतो। माऊलीबद्दलचा जो आदर आहे तो आदर तिथे व्यक्त केला जातो। सगळे वारकरी आता निघालेले आहेत। दिंडी क्रमांक 1 निघालेले आहे। दिंडी क्रमांक 2 असे दिंडी क्रमांक 2 आमचा दिंडी क्रमांक 10 आहे। आम्ही इथे थांबलेलो होतो, माऊली यायची होती। दिंडी क्रमांक 3 आलेला आहे। सगळे हरिनामाच्या गजरामध्ये वारकरी चालत आहे। तो आनंद काही आगळा आणि वेगळाच आहे। हा आनंद काही जगाच्या पाठीवर जे नाही आहे ते माऊलीच्या सोहळ्यामध्ये तो आनंद पाहायला मिळतो, तो आनंद अनुभवायला मिळतो। अप्रतिम सोहळा जो जगाच्या पाठीवर कुठेही मिळू शकत नाही, तो सोहळा, तो आनंद, ते सुख माऊलीच्या सोहळ्यामध्ये प्राप्त होते। दिंडी क्रमांक 4 गेलेला आहे। दिंडी क्रमांक 5 हा सुख सोहळा स्वर्गी नाही। या सुखाला उपमा देता येणार नाही। स्वर्गातील लोकांनाही, स्वर्गातील देवी देवतांनाही हा सुख सोहळा अनुभवता येत नाही। तो सुख सोहळा माऊलीच्या पालखीमध्ये अनुभूती करता येतो। लहान मोठे प्रत्येकजण माऊलीच्या पालखीमध्ये आदराने चालतात। आता आमचा दिंडी क्रमांक 10 आलेला आहे। हे बघा, सगळे महाराज मंडळी आमच्या दिंडीतील तुळशीवाल्या ताई, किशोर महाराज ठाकरे,
दिंडी क्रमांक 11. इकडून पण वारकरी रस्त्याच्या या कडेला चालत आहे. ज्यांच्या दिंड्या पुढे गेलेल्या आहेत किंवा पुढे चालत आहे ते आहे. आता आम्ही दिंडीत लागतो. रामकृष्ण.